शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी माझ्यासोबत आहे। खरं तर अनेक दिवसांपासून प्रशांत आंबी हे एका वेगळ्या प्रकाराने चर्चेत आलेले होते। आमदार संजय गायकवाड यांनी आपल्याला धमकी दिलेली होती। आज पुन्हा त्यांची जी चौकशी आहे ती पोलिसांकडून केली जाणार आहे। या संदर्भातले सूचना ज्या आहेत ती संबंधित प्रशासनाला देण्यात आलेली आहे। काय एकूण या प्रकरणाकडे कसं बघता? खरं तर या प्रकरणामध्ये चौकशीची काही गरज नाही, कारण की आमदार संजय गायकवाडांनी स्वतः मीडियाच्या समोर हे मान्य केलेलं आहे की मीच फोन केलाय, हा माझाच आवाज आहे। आणि मीडियासमोर ते असं म्हणलेले की या प्रकाशकाची जीभ हासडलीच पाहिजे। त्याच्यामुळं जर त्यांनी गुन्हा कबूलच केला असेल तर तुम्ही आता चौकशी कशाची करताय? त्यामुळं माझी पोलिसांना विनंती आहे की चौकशीचं नाटक न करता तुम्ही डायरेक्ट त्यांना आज अटक करावी आणि जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे, कायद्यानं जी काही शिक्षा त्यांच्या गुन्ह्यासाठी ठरलेली आहे तर ती शिक्षा त्यांना द्यावी। तर अजून देखील तुम्हाला धमकी येत आहे, काही फोन त्या ठिकाणी येत आहे अशी देखील माहिती मिळते। काय नेमके यातील सत्यता आहे? 22 तारखेला त्यांचा मला पहिला आमदार संजय गायकवाडांचा फोन आला। नंतर मीडियानं हे प्रकरण उचलून धरलं आणि मीडियानं हे प्रकरण उचलून धरल्यानंतर 24 तारखेपासून त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन मला यायला सुरुवात झाली। आणि आमदार संजय गायकवाडांनी ज्या शिव्या मला दिल्या नव्हत्या तर त्या शिव्या अत्यंत अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीच्या बहिणीवरूनच्या शिव्या त्यांचे कार्यकर्ते देत आहेत। ते मला असं म्हणतायत की तू राहतो कुठं, बसतो कुठं, उठतो कुठं, फिरतो कुठं, ह्या सगळ्यावर आम्ही लक्ष ठेवणार आहे आणि आम्ही काय करायचं आहे ते आम्ही करून घेऊ, अशा पद्धतीची ती भाषा वापरतायत। त्यामुळं त्या धमक्यांना सुद्धा आम्ही भीक घालत नाही। पण आता तरी पोलीस प्रशासन या बाबतीत गंभीर होणार आहे का नाही हा प्रश्न मला या निमित्तानं विचारायचा आहे। सुरुवातीला आम्ही त्यांची तक्रार दिली नव्हती, कारण की ती मुलं सुद्धा आमच्या वयाचीच असण्याची शक्यता आहे। कदाचित त्यातली काही पोरं स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत असतील तर त्यांच्या भवितव्याचा विचार करून आम्ही ती तक्रार दिली नव्हती। पण त्यांचं दिवसेंदिवस धाडस वाढत चाललेलं आहे। ते वेगवेगळ्या नंबरवरून मला कॉल करतायत, त्याच्यामुळं ती सगळी यादी आम्ही पोलीस प्रशासनाला देणार आहोत। आजही तुम्हाला असे धमकीचे फोन येत आहे का आणि शेवटचा फोन नेमका कधी आला होता? काय त्यावेळी तुम्हाला धमकी देण्यात आलेली होती? शेवटचा फोन मला 4 दिवसापूर्वी आला होता आणि अजून सुद्धा 3 ते 4 हजार जे मिस कॉल आहेत ते माझे पेंडिंग आहेत। त्या सगळ्या लोकांना मी स्वतः कॉल बॅक करतोय। त्यातले अनेक जे कॉल आहेत ते माझ्या समर्थनार्थ असण्याची शक्यता आहे, काही पुस्तक मागणीची असणार आहेत आणि काही धमक्यांची असण्याची शक्यता आहे। त्यामुळं जसं जसं मी त्या सगळ्यांना परत कॉल बॅक करतोय तसं तसं एक्झॅक्ट आकडा हा नंतर स्पष्ट होईल। काय नेमकं या संदर्भात आपण पुन्हा पोलिसात तक्रार दिलेली आहे का? कोणाशी या संबंधीमध्ये आपण त्या ठिकाणी बातचीत करताय का? मी आता सध्या नाशिकमध्ये आहे। नाशिकमध्ये आमचे जे कॉम्रेड राजू देसले आहेत त्यांनी आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी 2 कार्यक्रम आज नाशिक जिल्ह्यामध्ये लावलेले आहेत। तर हे कार्यक्रम झाल्यानंतर मी उद्या परत कोल्हापुरात जाणार आहे आणि उद्या आम्ही याची रीतसर लेखी अर्ज नंबर सहित आणि कॉल रेकॉर्डिंग सहित पोलिसांना देणार आहोत। खरं तर कोल्हापूर पोलिसांना संजय गायकवाड यांची चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी आदेश देखील प्राप्त झालेले आहेत। आपली देखील मागणी होती, कसं बघताय? आम्ही न्यायालयीन लढाईची सुरुवात 8 ते 10 दिवसापूर्वीच केलेली आहे। हायकोर्टात रिट पिटिशन आम्ही ऑलरेडी दाखल केलेली आहे। हा जो निर्णय आहे तो जिल्हा न्यायालयाचा आहे आणि माहीत नाही की खरोखर ते चौकशी प्रामाणिकपणे करतील का नाही। पानसरेंची सुद्धा 2015 पासून त्यांचा खून झाल्यापासून आज तागायत 2026 पर्यंत ते चौकशी करत आलेले आहेत आणि पानसरेंना न्याय मिळाला का नाही हे सगळा महाराष्ट्र बघतोय। त्यामुळं माझ्या बाबतीत काय होईल हे आत्ताच सांगणं कठीण आहे। त्यामुळं न्यायालयीन लढाई आम्ही इथून पुढे पण लढणार आहोत। न्याय व्यवस्थेवर आपला त्या ठिकाणी विश्वास नाही आहेत का? कारण कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं परवानगी दिलेली आहेत। खरं तर ते त्या ठिकाणी आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, तरी देखील त्यांची चौकशी होणार आहे। मग आपली त्या ठिकाणी संपूर्ण या सगळ्या गोष्टींकडे आपण कसं बघताय? न्याय व्यवस्थेवर आमचा अजून सुद्धा विश्वास आहे, म्हणूनच आम्ही कायदेशीर लढाई लढत आहोत। पण पोलिसांवर आमचा अजिबात विश्वास नाही, कारण की पोलीस जे पुरावे किंवा ज्या पद्धतीची केस ते न्यायालयासमोर उभी करणार आहेत त्यावरच न्यायालय निर्णय देतं। त्याच्यामुळं अजून तरी सध्या आत्ता ह्या क्षणापर्यंत तरी आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि तो अधिक बळकट व्हावा ही जबाबदारी पोलिसांची असणार आहे।
तर मग या सगळ्या संदर्भामध्ये आपण राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना काही पत्रव्यवहार करणार आहात का? कारण आपण म्हणताय की पोलिसांवर विश्वास नाही, न्यायप्रविष्ट भाग जो आहे तो आपण त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे. एकूण या सगळ्या प्रकरणानंतर आपण काही वरिष्ठ स्तरावर देखील जाणार आहे. आम्ही दूधघोळे नाही आहोत, आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आम्ही ज्यांच्याकडे न्याय मागायसाठी तुम्ही आम्हाला सांगताय त्यांचाच मुळात ह्याच्यामध्ये दबाव आहे. त्यांचा जर दबाव नसता तर आतापर्यंत आमदार संजय गायकवाडांवर FIR दाखल झाली असती, आतापर्यंत त्यांना अटक झाली असती. पण डायरेक्ट गृहमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचा दबाव असल्यामुळे ते FIR दाखल करून घेत नाहीत. त्यामुळं जे अन्याय करतायत त्यांच्यावरच आम्ही काय दाद मागणार. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं आम्ही काही त्यांच्याकडे न्याय मागणार नाही. आम्ही रस्त्यावरची लढाई मात्र अधिक बळकट करणार आहोत. नक्कीच. खरं तर प्रशांत अंबी माझ्यासोबत होते. एकूण जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणानंतर न्याय व्यवस्थेवर त्यांनी विश्वास असल्याचं म्हटलंय. मात्र पोलिसांच्या चौकशीनंतर कोणताही आमचा त्या ठिकाणी विश्वास नाही, गृहमंत्र्यांचाच दबाव या संपूर्ण यंत्रणेवर असल्याचा गंभीर आरोप जे आहे ते प्रशांत अंबी करताय. मात्र पुढील काळामध्ये रस्त्यावरची लढाई ही लढणार असल्याचा आणि बळकट ही लढाई लढणार असल्याचा इशारा देखील प्रशांत अंबी यांनी आपल्याशी बोलताना दिला. कॅमेरामन मंगेश सुरेंद्रसह शुभम बोडके, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.